चल बाई म्हणे पटपट आवरायला पाहिजे, राणाची येणार आहेत. झालं बघ सगळं. काय मग म्हणे राणाजींना प्रेमात पाडायचं ना? हा मालक अहो कवा तर ना तुमचीच वाट बघतोय. बरं चला सांगा काय काय काम करायची ती. चला. अहो आता तर आलाय, जरा दम खावा की. नाही नाही आधी काम मग आराम. चला. बरं ठीक आहे, थांबा कळशी घेऊन येतो. म्हणे येतो ग. द्या माझ्याकडे पाणी. असू दे, घेतो. अहो घेतो की. चला म्हणे जाऊन येतो काय, निघूया काय? चला. तर ये बघ, ही जी जा म्हणजे कडकडी जा. ए रेम्या डोसक्याच्या एका बुक्कीत डोसक्यात टन्नू काढीन. मालक सांगा त्यासनी. पास आता तर ह्या तर त्या जिजाला आता आपण अजिबात घाबरायचं नाही. ए आपण कोणाच्या बाला बी घाबरत नाही. श्री हरी. हा हे 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 बेस्ट आहे. हा पण तू सांगतोयस तसं ती जर लय डेंजर असेल तर मी काय करू? ए आपण बाईवर कधी दादागिरी केलेली नाही. हे तू राणा नाहीस, राणाचा दुश्मन आहेस हे लक्षात ठेवायचं. आणि राणा जसा वागतो की नाही त्याच्या विरुद्ध दिशेने तुला वागलं पाहिजे, कायम लक्षात ठेवायचं. बायकासनी जास्त किंमत द्यायची नसती आणि बायकासनी जास्त डोसक्यावर बसून घ्यायचं नाही, लक्षात ठेवायचं, लिहून ठेवायचं. हो द्या मी करतो. नाही राहू दे, करतो. अहो द्या. अहो करतो की. अहो हात भरून येतील. द्या. सोडा सोडा. तर आता तिचं एक कुकरू आहे, मनू. मनू मनू आहे, मनू. हा जिजाचं एक कोकरू आहे, त्याचं नाव मनू आहे. तर काय होतं, एकदा तू त्या मनूच्या नरड्याला सुरी लावतो. हा आणि तुमच्या दोघांचं भांडण होतं, जिजाचं आणि तुझं. असं आपण असं एक ठरवूया, आपण असं करूया. आणि त्यामुळे तुला काय करायला लागणार आहे, जिजासाठी त्या मनूच्या पायात जाऊन त्याची माफी मागायला. ए एका शेळीच्या पिलाची माफी मागाय मी काय शेळपट नाही. श्री हरी. अरे माफी माग रे बाबा. हे बघ कसं आहे माहितीये काय, ते जिजाचं लय लाडकं ते कुकरू आहे, लय जीव आहे त्याच्यावर. आणि त्या कुकरूसाठी तुला सोडलंय असं जर आपण राणाला सांगितलं तर त्याला ते पटल. हे बघ, त्या राणाला आणि जिजाला जर एकमेकांपासून लांब ठेवायचं असेल तर असं मनाविरुद्ध चांगलं तुला वागावं लागेल. हा तुला जाऊन काय, आमची सर्किट तायडी आहे बघ, सर्किट तायडी असं वागते, गरीब गाय असं वागते की नाही तसं वागायला लागेल. काय गरीब गाय वाटते नव्हतं. हा 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 कळलं काय?
साहेब मला वाचवा हो, माझी बायको मला परत द्या. जरा जरा हे बघ की म्हणजे जरा असं काकुलतीला यायला पाहिजे. काकुलतीला गरीब गाय म्हणलं की नाही, गरीब गाय असं वाटलं पाहिजे. हा सर रंगेल बोकड्यासारखं बोल नकोस. बोल. हा साहेब पाया पडतो हो तुमच्या, माझी बायको मला परत द्या, नाहीतर मी मरून जाईन हो साहेब. काकुलतीला साहेब पाया पडतो तुमच्या, माझी बायको मला परत द्या. गरीब गाय गाय. जमतय पर अजून जरा सुधारणा केली पाहिजे. म्हणजे कसं आहे माहिती या लागले जमते बापू, जमायला लागले जमते हळूहळू असं जमल. असं जसं काकुलतीला यायचं, असं काकुलतीला येऊन पोलिसांनी बोलायचं गरीब गाय व्हायचं. हा मग पोलिसांनी लगेच वाटणार की तूच त्या जिजाचा नवरा आहेस, लगेच विश्वास बसणार. हा हा कर बघू. हा करत राहा. साहेब पाया पडतो तुमच्या, हा अहो माझी बायको मला परत द्या, नाहीतर मी मरून जाईन हो हा साहेब. अहो द्या, मी घेतो. अहो मी घेतो की. अहो मी घेतो की. अहो तुम्ही आता टाकून आला की मी घेतो. अहो मी घेतो, सोडा, मला सवय आहे. अहो नको मी घेतो. अहो सोडा. अहो सोडा पण. बरं सोडा मी करतो. वा 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 जिजा पहिलवान, असाच नेटानं संसार करा, आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. काय चांगलंच कामाला लागलाय राणादा. होय तुमच्या जोडीला कोणाची नजर नको लागायला, हीच देवाकडे प्रार्थना. येऊ का पहिलवान? होय तुम्ही जावा. हा ते जाऊ. बघून चला. वहिनी साहेब पाया पडतो तुमच्या. वहिनी साहेब माझी बायको परत द्या हो, नाहीतर सुरा माझ्या गळ्यावरनं फिरवा. वहिनी साहेब पाया पडतो तुमच्या. या जमलंय. अरे लय भारी जमलंय की र. म्हणजे अरे माननीय परेश पाटलाचं ट्रेनिंग आहे ते. आता ट्रेनिंग संपून कामावर रुजू व्हायचं. पोलिसांची गाठ घे आणि आपला प्लॅन सुरू कर. मुकुंद हा काय मी राणा आणि जिजाचा संसार बघायला लई भारी वाटलं बघ मला. होय मला पण भारी वाटलं, पण तुझा पण आहेस का अजून? अहो साहेब अरे तुला किती वेळा सांगितलं, राणा जिजाचा नवरा आहे आणि जिजाच राणाची बायको आहे. आणि तसं पुरावा बघितल्यात मी. अरे एक नंबर जोडी आहे बघ. होय, एक नंबर. चल हो साहेब. हो साहेब पाया पडतो तुमचे साहेब. हो साहेब पाया पडतो. उठ. हा बोल काय आलं? हो साहेब, हो माझी बायको भांडून पळून गेली. हो अहो लय दिवस झालं तिला उडकायला लागली, पर कुठं घावं ना. तुम्ही शोधून देशील काय साहेब? ए अशी कशी पळून गेली? तूच काहीतरी केलं असणार. हे बघ जास्त नाटक करू. चल साहेब मुकुंद नवरा बायकोच्या केसेस नाजूक असत्या. हा? ते अशा दमदाटीनं सुटत नाहीत. अरे जरा गोड बोलायचं, आधी विचारायचं काय झालंय का नाही, का लगेच आपला अंगाव. सॉरी साहेब. ए बाबा काय म्हणाल तर काय झालं? अहो साहेब माझी बायको भांडून पळून गेली. हा तुम्हाला दिसल्या काय कुठं? मी कसं तिचा काय फोटो बिटो आहे तुझ्याकडे? थांबा आहे धावतो. हो बघा साहेब, ही माझी बायको. दिसल्या काय कुठं? हा बघा साहेब, हो बघा माझी बायको.
ए ए माकड तोंड्या, अरे काय बी बोलायलास वय? काय इकडे 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 दारू पिलायस काय? हा नाही हो साहेब, आई शपथ नाही साहेब, मी कधीच दारू प्यायला नाही. पण साहेब माझी बायको मला शोधून द्या हो. खोटं 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 नाही हो साहेब, नाही हो साहेब, साहेब साहेब पाया पडतो तुमच्या, माझी बायको मला शोधून द्या हो साहेब. साहेब अहो जिजा गेल्यापासून माझं जीणे मुश्किल झालंय, मला जगण्याला आधार नाही हो साहेब. साहेब माझी जिजा मला पाहिजे साहेब, जिजा. ए तोंड बंद कर, तोंड बंद कर आधी. एक मिनिट थांब, एकच मिनिट थांब. हॅलो हॅलो, एक मिनिट थांब जरा. हॅलो पहिलवान, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला यायचं. हा, आणि त्या जिजाला बरोबर घेऊन यायचं. ते सांगतो तिथं पोचल्यावर, समजलं? हा, ठेव फोन, ये पोलीस स्टेशनला. चल साहेब चल साहेब माझी बायको. ते बघूया, चल पोलीस स्टेशनला. अहो साहेब मी नाही हो काय केलेलं साहेब. काय केलं? चल माझी बायको साहेब. भानगडी या लागल्या. अहो. साहेब अहो माझी बायको भांडून पळून गेली अहो, घावल नव्हती. अहो माझा लय जीव आहे तिच्यावर. अहो 7 जन्माच्या शपथा घेतल्यात आम्ही. चहा पी, मग बोलूया. हं? अहो चहाच काय साहेब, जिजा आल्याशिवाय मला काय बी गोड लागणार नाही बघा. ती गेल्यापासून माझ्या आयुष्याची चवच निघून गेल्या. साहेब केस सुटली असं वाटत असताना केसचा गुंता वाढला की? हो नाही गुंतमिंत काय वाढत नसतोय. ही केस सोडवली पाहिजे ना. आणि घोरपडे तुम्ही काहीतरी करा. कुठे राणा, कुठे तो? अहो, त्याला फोन केला होता, तो येतो. साहेब ते तुम्ही राणाला फोन लावलेला सा बघा. कोण आहे तो राणा? जिजाचा भाव आहे काय? नाही जिजाचा भाव आहे काय? जिजा माझी बाय, अगं कुठं गेली होतीस तू? कुठं शोधायचं तुला? तुझ्या वाचून या नवऱ्याचं काय हाल झालं होतं माहित आहे तुला? साहेब माझी बायको गावली. माझा नवरा. हा, यो माणूस तुला त्याची बायको आहे म्हणतोय. अहो साहेब जिजा माझी बायको आहे हो. अहो साहेब हायच माझी बायको. हा चल आपण जाऊ. कोण आहे तू? आता भिरभिरल्यागत का बोलायला लागलाय? अगं जिजा असं काय करतेस? ओळखलं नाहीस मी तो नवऱ्याला. अगं आपण 7 जन्माच्या शपथा घेतल्या होत्या. चल संसार आपली वाट बघतो. चल निघू. पुनर्दक्षाचा हात लावला का नाही, डोसं फोडतो बघ तुझं. ओ साहेब, याला बायकाच बी नाही हो मी. अगं पाया पडतो तुझ्या, ओळखलं नाहीस वे मला. अगं नवरा नव्हता मी, असं चिडायचं असते वे. अगं तू राग थुकून दे. अगं आपण 7 जन्माच्या अनाभाका घेऊन लगीन केले ना व. चल निघू. उगा काय बी भकू नको काय? तू काय माझा नवरा बिवरा नाहीस? अगं असा कसा नवरा नाही? एवढा राग आहे नव्हता माझ्यावर? मग घे माझा जीव घे. मार मला जीव घे. ए हो बाजूला. तिचा म्हणते ना व, तू तिचा नवरा नाही तर नाही. अहो साहेब कोण आहे ह्यो? नवरा आहे जिजाचा. हो साहेब, यो खरंच माझा नवरा नाही हो. ओ साहेब, यो मोठं भामटाय, गुन्हेगार आहे. श्रीहरी नाव आहे याचं. नाव तर बरोबर घेतलंस. मग ह्यो गुन्हेगार आहे, भामटा आहे, तुला कसं माहित? नाही आता तर म्हणलीस ना तू याला ओळखत बी नाही म्हणून. आओ साहेब, आता माझा काही संबंध नसताना मला जर का बायको म्हणा लागलाय तर भामटा नाही तर गुन्हेगारच असणार की हो.
अगं जिजा, अगं गरीब आहे मी. अगं संसारात पैसे कमी पडल्यावर अशी भांडणं होतच असतात. म्हणून नवऱ्याला सोडून असं परक्या माणसाबरोबर संसार थाटतात होय. अगं जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग की. पुण्यात जर का मला तुझी बायको म्हणलास का नाही तर तुझी जीभ सोडून तुझ्या गळ्यात अडकवून तुला. एक मिनिट हं. एक मिनिट ते पोलीस स्टेशन आहे, गावच्या गल्लीचा रस्ता नाही. साहेब यो मला वाटेल ते बोलायला लागला. मी काय ऐकून घेऊ काय? तुला तर सोडतच नसतो. काय म्हणला? बायको म्हणला? बायको म्हणला? मला मार, तुझ्याशिवाय मला जगायची इच्छा नाही. मारून टाक, मारून टाक. हो थांबा तुम्ही. हो तिकडे. हो साहेब खोटं बोलायला येऊ. याला पहिला आत टाका. अहो असं कसं आत टाकणार पैलवान? अरे सगळं पुरावा घेऊन आलाय तो. पुरावा? हा होय होय, थांबा दाखवतो साहेब पुरावं. हा बघा, हा बघा, ह्यो आमच्या लग्नाचा फोटो. हे बघा साहेब आधार कार्ड. हा बघा साहेब रेशन कार्ड बघा, आमच्या दोघांची बी नाव आहेत त्याच्यावर. ह्यो बघा साहेब जिजाचा फोटो. हे बघा लग्नाचे कागदपत्र बघा, त्याच्यावर पण नाव आहे. नाही हो साहेब, हे समजा खोटं आहे. हो नाही हो साहेब, साहेब हीच माझी बायको आहे हो. साहेब साहेब मला न्याय द्या साहेब, नाहीतर ह्या पोलीस स्टेशनात मी माझा जीव देईन बघा. एकतर ह्या जिजाने ह्या रानाला नादी लावले, नाहीतर ह्या रानानं माझ्या बायकोला नादी लावले. हे थोबाड फोडीन नाही ते बोललास तर. बस आता एक शब्द कोणी बोलायचं नाही. राणा जिजा तुम्ही निघा, चला जावा. अहो साहेब, ए साहेब म्हणतात ना एक शब्द बोलायचं नाही, गाबास. राणा आम्ही अजून चौकशी करतोय. जिजा तू घरी जा आणि बघ शांत डोक्याने विचार कर. नाही म्हणजे कसं रागाच्या भरात तू जर ह्याला सोडला असलास तर जरा नीट विचार करून आम्हाला सांग काय ते कळ काय. जावा. अहो साहेब मी खरं सांगायलोय, खोटं बोलतोय यो माणूस. ते आम्ही बरोबर हुडकून काढतो. तुम्ही आता निघा. आणि पैलवान बोलवल्यावर परत याच. हा निघात. अहो साहेब माझी बायको. ए गब्बस म्हणून सांगितलं की नाही, गाबास. घोरपडे सत्य काय ते समोर आलं पाहिजे. चौकशीला घ्या याला. होय साहेब.